मला भेटाले तुम्ही? आ होजी छाया वहिनी? आ काऊन तुम्हाला आवडलं नाही मी आली म्हणून? होजी रोशनीबाई आवडलं नाही तुम्हाला मी आली तर? नाही नाही जी, तसं कसं? तुम्ही तर बरं झालं आल्या तर. मध्ये एक सोबती आई गेली ना ते सिटीत पैसे काढायला बँकेत लाडकी बहीण योजनेचे, तर आले वाटते तिच्या खात्यावरती मेसेज आला. तर मग ठेवाली म्हणे आणतो म्हणे काढून. तर कामीस आहे म्हणे घरी आता, पैसेच नाही आहे तर घेऊन येतो म्हणे मी म्हणे. तर मग ते गेली आणाले. बाकीच्या बाया गेल्या का काय तर काय माहित का. पण ते गेली. तर मग मी एकटीच आहे ना घरी, तर म्हणून बरं झालं तुम्ही आल्या. तर मला सोबतीच एकटं हुर 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 वाटून राहिलं होतं जी बाबाई घरी नाही. आणि आपला रोशन तर रोशनच्या कामातच लागला आता, तो चांगला सुधारला तो रोशन. बरं झालं तुम्ही आल्या तर. अजी तुमच्या आईनंच सांगितलं मला जाता जाता नाही का माझ्या घरी आली होती तुमची आई, आपली काकू चंदा काकू आलत्या मायावाल्या घरी. आणि म्हणे बाई दुपारून जाजो म्हणे थोडंसं म्हणे, मी म्हणे इथं चालली म्हणे सिटीत बँकेत, तर दुपारून जाजो म्हणे थोडीशी म्हणे रोशनी जवळ म्हणे, मला वेळ होईल म्हणे तर बघजो म्हणे तिच्या जवळ जाऊन. ते एकटी राहील म्हणे तर तिला बरं वाटत नाही म्हणे, कमी जास्त हे ते म्हणून जाजो म्हणे. म्हणून मग मी आली. हो का? म्हणजे आईनं सांगितलं तुम्हाला नाही? काजी वहिनी काल श्याम दादासाठी पोरगी पाहायला गेले होते म्हणते, तर कशी आहे पोरगी? चांगली आहे म्हणते बाप्पा, चांगली आहे म्हणते. आणि राणीचीच नणद होय म्हणते सक्की बापा. राणीचीच नणद होय म्हणते सक्की. अरे बापरे, राणीची नणद? मला तर राणीनं सांगितलंही नाही की काकू. मला तर सगळ्याच गोष्टी सांगते ते. तिचा तर आता फोनही नाही आला मला इथल्यात. 4-5 दिवस झाले तर. आजी त्याला नाही माहित होतं, कोणालाच माहित नाही होतं. हे अचानकच गेले ना, ते दिसली तिथं, अचानकच माहित पडलं यायले का त्या राणीची नणद होय म्हणून. हो का? मग शांभवली पोरगी आवडली का मग? अरे तर सर्वाला आवडली ती पोरगी, पण तिच्यावाल्या घरचा त्या पुरीच्या घरचा फोनच याचा आहे ना. पुरीचा फोन आल्यावर मग ते लोक बोलवून मग त्याने घर पाहिले की. असं कसं होईन जी वहिनी? उलटे करून राहिले मग हे वाले, उलटे करून राहिले. यायनं पोरगी पाहिली का नाही? पोरगी यायनं पाहिली तर हे सांगन का नाही पहिले आम्हाला पोरगी पसंत आहे बा म्हणून. मग त्याला याच असं नाही याच असं ते नंतर पाहत बसन. त्याला जर नाही पसंत आलं असन श्याम भाऊ तर नाही येन ते, आणि आले असन ते येन. ते तुमची फोनची वाट पाहून राहिले असन आणि तुम्ही त्याच्या फोनची वाट पाहून राहिले असन. अमाय बाई होजी, रोशनीबाई होजी बरोबर आहे जी तुमचं. असं होऊ शकते कडे मी म्हणीन बरं. रुद्रच्या बाबाले, रुद्रचा बाप आहे ना माय मतानं ऐकतच नाही जी कोणती गोष्ट. येलो 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 येलोच करते माझ्यासोबत. मग जसं काही मला का नाही का असं पडल्या काढी सारखंच समजते हा माणूस. काहीच समजत नाही जी. मी जर काही सांगायला गेली त्याने असं वाटते का मी फालतूच बोलत आहे. मला फालतूच समजते ते. तसंच राहते वहिनी, तसंच राहते. फालतूच समजते आपल्याला माणसं. नाही जी, पण सूरज नाही समजत ना तुम्हाला फालतू. किती तुमची वाली हे करते, काळजी घेते, आणि तुमच्या मांग फिरत राहते निसते. किती प्रेम करते तुमच्या. हे आमचं अरेंज मॅरेज वाल्याचं असंच चालू राहते. नाही बाप्पा वहिनी, असं नाही आहे. लव्ह मॅरेज ना अरेंज मॅरेज याच्यात काहीच राहिलं नाही आता. मग कोणी बी सारखं नाही. लव्ह मॅरेज वाल्याचं तसंच ना अरेंज मॅरेज वाल्याचं तसंच. उलट अरेंज मॅरेज वाल्याचं परवडते. मग उली उसं कशानं काय झालं आता हे ठीक आहे. मी गावातल्या गावात आहे, माय बाप बोलते मायवाले तर बरं आहे. आणि कोणी माय बापाला सोडून देते, लग्न करून घेते, आणि मग माय बाप त्याच्यासोबत बोलत नाही. तो जर चांगला वागला नाही तर त्याला कुठं राहते जायची जागा? कुठंच राहत नाही जायची जागा. आणि हे जर अरेंज मॅरेज केलं माय बापाच्या मतानं तर कम से कम माय बापाच्या घरी जायची जागा राहते. मग बैठक घेते, समजाव करते, किती हे राहते उपाय राहते. काही नाही काही करून माय बापकाने पोरीची जिंदगी बसून देते. मग हे पा बरं आता माय बाप बरे आहे म्हणून बरं आहे. नाही बाई रोशनी, तसं नाही. एकदाचं लग्न झालं, लेकरू वाकरू झालं का एवढं सोपं नसते. सर्व बाई गोष्टी आपल्याला सर्व सहन करावं लागते. माणसाच्या मतानं ऐकते. मग आता पाहि ना, मी म्हटलं होतं मला येऊ द्याची पोरगी पाहिले, नाही येऊ द्यायला या माणसानं. मग मायच्याच मतानं ऐकते. मायनं म्हटलं का नाही तिला नको घेऊ तर नाहीच घेतलं ना त्या माणसानं. कोणी काकू काय नाही म्हणून जी तुम्हाला घेऊ नका म्हणून. दादा असं घनश्याम दादाच लय शायन आहे. आणि तसं आहे घनश्याम दादा नाही का थोडंसं नाही काही लय शायन आहे जी घनश्याम दादा. वहिनी घनश्याम दादानं चांगलं वागायला पाहिजे. एकदम असं नाही करायला पाहिजे घनश्याम दादानं खरंच.
ओ रोशनीबाई, मी तर आहेच कडक. माझ्या नावच बदनाम आहे. मी बोलणार आहे करून. पण काहून बोलतो? हे कोणीच नाही विचार करत. माय सासू इकडे तिकडे पेरून देते मायवालं. काही लय बोलते माय पोराले बोलते, मले बोलते. पण यायला हे नाही दिसत का मी काहून बोलतो बा म्हणून. हे माणूस वागते कसा? 3-3 महिने ठेवल्या लेकराची फी नेऊन देत नाही, पैसे असूनही बी. ते लेकरू बिचार शाळेत झाली पाहत नाही, त्याला का नाही शाळेत उभं करते मॅडम बाहेर. ते जाईन का? त्याला लाज नाही येईन का? मग असा माणूस आहे हा वाला. लेकराचं पहिले करा लागते. लेकराची फी हे काही आहे ते पहिले करायचं जमा. एकदम असंही नाही वागायचं. मग काही पण आहे बाप्पा घनश्याम दादा, असंही नाही पाहिजे. आणि तुम्ही नाही का शकुनी आईले की नका बोलत जात जाऊ लगेच. घनश्याम दादाले काय आहे तुमच्या दोघातलं तर ते बोलत जा. शकुनी काकू चांगली आहे जी स्वभावाले. दुसऱ्याच्या सासवा नाही का चांगल्याच वाटते जी स्वभावाले. आपलीच सासू आपल्याला चांगली वाटत नाही. आता पहा बरं, तुम्हाला तुमची सासू चांगली वाटत नाही आणि मला माझी सासू चांगली वाटत नाही. तुमचं माझ्या सासू सोबत पडते आणि माय तुमच्या सासू सोबत पडते. रोशनीबाई, तुम्ही म्हणता का शकुनी काकू चांगली आहे आणि मी म्हणतो का निर्मला काकू चांगली आहे. मग असं आहे का? हे वहिनी ना गौज बोलते बाई. चांगलं म्हणाले गेलं का यायचं ना अलगच आहे. मी कुठं म्हटलं बापा माझी सासू बेकार आहे म्हणून. मी तर पहिले नाही म्हणलं ना आताही नाही म्हणलं. आणि राहिली गोष्ट सासूची, तर 2-2 गोष्टीचं सासूचं सुनेचं प्रत्येक घरात होते. त्याच्यासाठी मी काय माझ्या सासूले वाईट थोडी म्हणणार आहे. चांगलीच आहे माझी सासू. कोणती वाईट आहे? पण शकुनी काकू बी चांगलीच आहे ना. वहिनी तसं नाही जी. जाऊ द्या, ते जाऊ द्या. आपलं ते सासूचं जाऊ द्या. दुसरं काही काढा. जाऊ द्या बरं सासूचं. लवकर आणून द्या माझ्या गड्यातलं. लवकर आणून द्या. तुम्ही मी बनवलेलं माझ्या गड्यातलं तुम्ही कस काय नेलं? कस काय नेलं? बँकेत होते 50-60 हजार रुपये. ते बी तुम्ही तुमच्यावाले तुम्हाला ते नुपर आले का? आणि वरून खर्च करून ठेवले. 1-1.5 लाख तुम्हाला तोटा आला. याच्यात आपल्या धंद्यात असा कसा धंदा जी तुमचा आला? घरी बसा लागत होतं, तुम्ही जाळ नाही लागत होतं. हे एवढा तोटा करून ठेवला 1-1.5 लाखाचा. मायवाला गड्यातलं घालून ठेवलं. माझ्या गड्यातलं घेऊन गेले तुम्ही. आता मला काय आहे नाही माझ्याजवळ. माय एवढूची लेकरू आहे, मी काय करू? अहो बबिते, मी खरंच सांगत आहे. बबिते खोटं नाही बोलून राहिलो मी. मला खरंच लय तोटा आला. माहीतच पडलं नाही बिचारी मले. खरंच माहित नाही पडलं. वरच्यावर माल आणत गेला, तोच बेकार होत गेला, त्याचा घटत गेला तो. आणि मी घरी येणं जाणं काय कोण काय केलं ना काय नाही तर मला समजलंच नाही. मी लोक मला आता एवढे त्रास देऊन राहिले होते का नाही. येऊ बोलून राहिले होते मला सगळे जण. माझ्याजवळ पर्यायच नव्हता काही बबिता. म्हणून मी त्याला गळ्यातलं घेऊन गेलो. ते अलमारी दिसलेलं आणि ते गाण ठेवलं. त्याच्यावर पैसे उचलले, ते दिले. बँकेत होते ते बी काढले, ते बी देऊन दिले. काय करू मग मी आता सांग? अजून ते नाही पुरले, बाहेरून मी शेकड्यानं काढले. मग व्याजानं पैसे काढले, ते दिले. काय करू मी? काय करू तू सांग आता? लोकांची शिवा खाऊ का, मार खाऊ का मी? येऊ गाडी जवळ बोंबलत होते, निसते मारत होते. मारत नव्हते पण बोंबलत होते, बोलत होते, शिवा देत होते. अजून काय करू मग मी तू सांग? घरी बसा लागत होतं ना की मग काय नाही एवढा माल आणत गेले तुम्ही. घरी बसा लागत होतं. 1-2 महिना नाही जाते. जवळचे होते नव्हते ते तर राहत होते ना जवळ. एवढं मोठं कर्जही करून ठेवलं, गळ्यातलंही नेलं, बँकेतलेही सगळे काढले. मला एक शब्द सांगितलं नाही तुम्ही, विचारलंय नाही तुम्ही म्हणे. मग मी 3 दिवस झाले, 4 दिवस झाले बिमार आहे. माझ्याजवळ दवाखान्यात झाले पैसे नाही आहे. ते लाडकी बहीण योजनेचे पैसे आले तर ते मी ना सलाईनले लावले. 2-3 हजार रुपये होते तर. तुम्हाला लाज वाटते का? थोडीशी वाटते का तुम्हाला लाज? तेवढेच होते बँकेत 50-60 हजार रुपये. आता माझे लेकरू आहे, उद्या कशानं काही झालं तर काय करा मग? कोणाला हात पाहिलं वाव? पैसे आहे का आता? काय 1 रुपया नाही आहे जवळ आता. तू ते म्हणतो बबिते. मला धंदा सुरू करायला पैसे नाही आता. मी 8-10 दिवस झाले घरी आहो, तुम्हाला पाहून राहिली ना. मलाच समजून नाही राहिलं काय झालं माझ्यासोबत ना काय नाही, कोण काय केलं काय नाही. मला काही समजलं नाही. मी काय करू? धंद्यासाठी पैसे नाही आहे. पहिलेच माझ्यावर अजून कर्ज आहे, ते मलाही बेडाचं आहे. ते मी व्याजानं घेतले होते. तो मला 10 वेळा फोन करते. सगळे काही हे करू नये मी. आता तेवढं राहिलं माझ्याला 50,000 रुपये द्यायचं. पण धंद्यासाठी पैसे नाही. धंदा चालू असला म्हणजे कसं धंद्यावर देता तरी येते थोडे. पण आता धंद्यासाठी पैसे राहिले नाही माझ्याजवळ.
तुमचा धंदा जाऊ द्या तिकडं, तुमच्या धंद्याचं काय करू मी? मला एवढं सांगा, माय बँकेत होते तुम्ही, ATM मधून काढून घेतले, माय नावावर होते ना, तुम्ही काय नाही काढले ते? माय गळ्यातलं घेऊन गेले, आम्हाला सारं बरबाद करून टाकलं, भिकारी करून टाकलं. आम्हाला एवढे तर नाहीच होते, पण थोडेफार होते, ते बी तुम्हाला ते ऊपर आले का? बरोबर आहे ना रे बाबू, बरोबर आहे ना. त्या पोरीचं बरोबर नाही येतं काय? तुला टेन्शन मुळे तिला माहित पडलं बरोबर, तेव्हा पोरगी ना बिमार पडून गेली, ऍडमिट होती दवाखान्यात, ते तुला तर माहित आहे ना. कोणी करायला नाही, काही नाही, ते पोरगी बिचारी होतही नाही तरी लुंग 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 करत राहते. तुला एवढं मोठं करायचं एवढेच थोडंसं तिला विचारलं नाही, काही नाही, पूछ नाही, तिच्या घरातलं घेऊन गेला, पैसे काढून टाकले, आता 1 रुपया हाती नाही. ते पोरगी काय करण रे? माय पेन्शन अशी किती घेते रे? काय करण ते पोरगी? आणि आता तुझा धंदा बसला म्हणतो. अरे तुला माल एवढा मोठा कायलेच घेतला ना, कायलेच हे केला? बाबू, गाडी सोडून इकडे तिकडे फिरणं म्हणजे काय काम असते का रे आता? असे कोणी काम करत असते का रे? हो रे बाबन्या, अहो आई, ते गाडीवर येऊ मला शिवा देत होते, सर्वेच्या समोर रोडवर शिवा देऊन राहिले होते, मध्ये शिवा देऊन राहिले होते, मारायच्या धमक्या देत होते. अंगावर कोणी आलं असतं काय केलं असतं सांग बरं तू? मग होते माझ्याजवळ देऊन दिले, मी जेव्हा नावावर होते 50-60 ते देऊन दिले, गळ्यातलं नेलं ते त्याला गाण ठेवलं, त्याचे दिले, तरी नाही भेटले पैसे, म्हणून मग बाहेरून काढले, त्याच्यानंतर ते दिले. आता माझ्याजवळ याले पैसा नाही धंदाले, आता मी काय करू? ते लोक काही कमी बोलते का तेवाले? आता मला नाही समजलं, नाही माझं डोकं चाललं, मी काय करू आई? झाली माझ्याकडून गलती हो आई. तुम्हाला आमच्यावाला विचार काहीच नाही आला. पिंकीचा माया काहीच विचार नाही आला. आता आम्हाला कशानं काही झालं? आता झालंच होतं ना मला. मी 3 दिवस झाले ऍडमिट आहे दवाखान्यात, 1 रुपया नाही होता माझ्याजवळ. लोकायले काही मी मा बहिणीली निसती सारखी सारखी, मला लाज नाही येत का जी पैसे मागायच्या वेळेस? आणि तुम्ही इथं सारा कांड करून ठेवला. मी काय करू आता? काय काय करत जाऊ मी? बबिता तू टेन्शन नको घेऊ ना, तू टेन्शन नको करू, करतो मी बरोबर करतो मी. काय करता तुम्ही आता बरोबर? धंद्यासाठी तुमच्याजवळ पैसे नाही आहे म्हणता, आणि काय करता तुम्ही बरोबर? काय तो आता मी अजून काय करायचं? काय नाही तर कुठून ना कुठून काढा लागल. हो का? अजून काढता का? पहिले साई म्हणता अंगावर ते बी 10 शेकड्यानं, अजून काढता का? म्हणजे सारा कर्ज बाजार आहे, अजून डबल करता का अजून? तेच तर द्यायचे आहे. आमच्या मांग लावला ना तुम्ही, आता घोर लावून दिला ना आता आम्ही. आता कसं फेडाव हे कर्ज? डोकंच नाही चालून राहिलं, चाप करीन माय भिंत. बबिता डोकंच नाही चालून राहिलं, कामाधंद्यात हे नाही लागून राहिलं, मन नाही लागून राहिलं, पैसा आदला नाही, घरी बसून आहे, मी काय करू मला समजून नाही राहिलं. पाय तुम्ही काय करायचं तर? त्या माणसानं सारं खराब करून टाकलं, आता जर गार्जनमध्ये कोणतं काम आलं तर कोणाच्या आता समोर पहिलू? आता मी कोणाच्या समोर पहिलू? माझ्या बहिणीला नेहमी मागत जाऊ का? ते काय आमच्यावाल्या घर चालवाले, तिनं काय टेका घेतला का? या माणसानं काय करून ठेवलं? घरी राहताना 2 महिने तर मला काही वाटलं नसतं, कम से कम एवढं नुकसान तरी नसतं झालं मायवालं. 1-1 रुपया जमा करू मी ना ते 50-60 हजार रुपये जमा ठेवले, ते सुद्धा या माणसाले नुपर आले. लोक मारते, लोक बोलते करू माझ्या गळ्यातले घेऊन गेला. काय करा मी? बबिता कुठे चालली? अय बबिता, बाई कुठे जाऊ नको बबिता. काय बापा, हे पोरगी रागा चालली जाईन, कुठे जाते कुठे नाही तर कुठे चालली तर बापा? अरे देवा काय करा? पहिले ते 3 दिवस झाले सारं टेन्शन घेऊन राहिली बिचारी. तिच्याकडून उठणं नाही होऊन राहिलं होतं, आज कुठं तरी तिला बरं लागलं, त्या सलाईन घेतल्या, तिला बरं लागून राहिलं. देवा किती टेन्शन घेतलं बाई त्या पोरीनं. यानं केलं तसंच ना तिच्यासोबत. थोडाफार पैसा होता तिच्याजवळ लावून तर थोय बी यानं सारा बरबाद करून टाकला त्या पोरीचा. काय करावं आता? जा रे तिच्या मागं जा रे. ए बाबन्या जा रे, नाही तर कशानं काय करून टाकन ते पोरगी. जा बबिता, सोडा माझ्या हात सोडा लवकर, आता लवकर सोडा, लवकर तुम्ही लवकर सोडा. बबिता ऐक ना, बबिता अशी नको बोलू ना. बबिता ऐक ना, एवढी गलती माफ कर माईवाली, एवढी गलती माफ कर. बबिता झाली माझ्याकडून गलती. बबिता तुमच्यावर किती विश्वास ठेवला होता मी, किती विश्वास ठेवला होता. मायवाला ATM तुम्ही खिशामध्ये घेऊ फिरवत होते, तरी मला काही वाटे नाही. मी म्हटलं जाऊ दे, आपला नवऱ्याजवळच आहे. तुम्ही काय केलं? ATM मधून पैसे काढून घेऊन गेले, माझ्या गळ्यातले घेऊन गेलं, मला माहीतच नाही. आज मी काय करू? आज माझ्याजवळ 1 रुपया नाही आहे.
तुमच्यामुळे मी माझी तब्येत खराब झाली, सगळं खराब झाले. तुम्ही नेलं पण सांगायला पाहिजे होतं, मला माहित तर पडायला पाहिजे होतं काय झालं काय नाही. एकदम अचानक सर्व तुम्ही मला हे करून ठेवलं, खाली पिली. आता 1 रुपये माझ्याजवळ नाही आहे माझ्या लेकरासाठी, माझ्यासाठी. उद्या जर कोणती काळ आली तर काय करू मी? काय करू मी? लावून ठेवले तुम्ही सारं बरबाद करून टाकलं. बबिता मला माफ कर ना, एवढ्या वेळेस मला ना नाही का बबिता, मी खरंच माझ्याकडून लई मोठी गलती झाली बबिता. आता मी सगळ्या गोष्टी सांगत जाईन, तुला सांगून करत जाईन बबिता. मला एवढं माफ कर फक्त. चाल ना घरी, चाल कुठंच नको जाऊ तू, चाल. काय करू मी येऊन? माझ्या ठिकाणी दुसरी जर असती ना तुमच्यासोबत राहिलीच नसती. तुम्ही एक काम नाही तेवढाच करत, एक नाही करत. मी तुमच्यासोबत भांडू हे करू तुमच्या खिशातून पैसे काढू तेवढे तरी ठेवले होते बँकेत. तुम्ही तर नुसते उडवच करता. घरी 1 रुपया द्यायला पाहत नाही. इकडून तिकडून दिले ना ते थोडेसे होते तर ते बी तुम्ही हे केलं, ते नुप्पर आले तुम्हाला. काय करू मी? बबिता एवढं फक्त एवढ्या वेळेस ऐक बबिता. याच्यानंतर मी तुझ्याच मतानं ऐक नाही, तुला सगळ्या गोष्टी सांगतो मी. आता किराया कोण देत? किराया द्यायचा आहे, किराणा आणायचा आहे, घरात कुठून आणता पैसे? माझ्याजवळ होते नव्हते ते लाडकी बहीणची योजनेचे, ते तर मी दवाखान्यात घातले. थोडंसं दवाखान्यात ते पैसा गेला तो आला. आता थोडं बरं वाटून राहिलं मला. नाही तर लुलमुल होती मी, माझ्याकडून मोबाईल पकडणं नाही होतं तर पाणी घेणं नाही होत होतं बरोबर. तुम्हाला तर माहित आहे ना, तुमची आई होती म्हणून बरं झालं करायला. ऐक ना बबिता, एवढं ऐक फक्त, एवढंच ऐक बस. मग मी एवढ्या वेळेस माफ कर मला बबिता, झाली माझ्याकडून गलती बबिता. मलाच नाही समजून राहिलं आता मी काय करू. तर तुम्हाला काय करू मी, काय म्हणू मलाच नाही समजून राहिलं. लोकांकडून मी 4-8 हजार रुपये उसने घेतले ना, तर माझ्याजवळ होते पैसे बँकेत तर मला द्यायची हिंमत राहे. पटकन घेऊ कोणाकडून नाही. पण आता माझ्याजवळ 1 रुपया नाही तर मी कोणाने म्हणू बी शकत नाही, घेऊ बी शकत नाही. तुमच्या भरोश्यावर तर नाही घेऊ शकत. तुम्हाला मागितले पैसे तर तुम्ही 10 दिवसांनी देता, 13 दिवसांनी देता, ते बी देत नाही. चाललं बबिता, चाललं. तुला जे काही बोलायचं आहे ते घरी बोल. चाल बरं, इथं रस्त्यावर तमाशा नको दाखवू, लोक पाहिजे. चाल बरं, चाल बरं घरी, चाल बबिता, चाल. एवढी गलती कर मला माफ. चल मी पाहतो काय करायचं काय नाही करायचं, मी पाहतो. तू टेन्शन नको घेऊ. चाल बरं घरी. शेते तू चालली खरं ना आज? हो, हॉस्टेलमध्ये चालली काय? हो ना वा, जात लागन बिचारे. मला काय मग माझा अभ्यास पाड म्हणतो. तर ते राणी लाडू बनवून राहिली, रव्याचे लाडू बनवून राहिली त्यासाठी, शंकरपाय बनवून राहिली. म्हणून म्हणलं चालली का नाही चालली बा. आम्ही नुसतं गोडच बनवते का हो? आणि मग डबा नाही बनवत का मले? इकडून नुसतं हॉस्टेलमधलं खाऊ थोडंसं हेच लागते हो मला आई. आणि मग स्वयंपाक हो बनवलं ना हो तिनं, बनवलं ना. आलू चटणी पोळ्या बनवल्या ना तिनं, बनवलं ना. हो का, बनवलं का वहिनी? राणी बहीण लय चांगली आहे बरं, स्वभावली. तुला चांगली सून भेटली. आता तिचं पहिलं नशीब नाही सुद्धा निघाला तर कोण काय करणार, म्हणून काय ते बेकार नाही आहे, चांगली आहे. तेवाली चांगली वागत जा तिच्यासोबत. तुला सांगतो मी आई, म्हातारपणी तेच करून ती आलं. स्वभावले चांगली आहे ते. जास्त शानपणा नको शिकू तू शेता. आणि मला एवढं सांग, ते पोराचं काय करायचं आता? त्या बाबा रे आपल्या सागर लेगी, त्या वहिनी लेगी तर आवडलं. तू सांग ना मग काय ते विचारतो. म्हणजे लग्न करायचा विचार केलास म्हणजे संमत जा तुम्ही या वर्षी, आहे ना मायावाला? मग काय घरी बसून ठेवायचं आहे का तुला? लोणचं करू देवाला घरी बसून ठेवायचं? सारे त्या बरोबरीच्या पोरीचे लग्न झाले, तूच राहिली एकटी मार शिकत. मार शिकून राहिली. आई कशी बोलतो हो तू? शिक्षण लोक शिकायची काय मर्यादा असते का, काय वय असते? हो, ते लग्न केल्यावर काय करत तुला करत बस. त्या लोकांनी नाही शिकू दिलं म्हणजे मग हो तर बोलणं करून आपण काय म्हणते काय नाही. तर तू पहिले सांग कसं पोरगा कसा आहे, काय तुला आवडला का नाही आवडला. तर ती वहिनी तर म्हणे ना आवडला म्हणून. आवडला की बरं आहे तसा, एवढा काही हे नाही. गडदर्गी पाहून ये जा तुम्ही, तुम्हाला काय वाटते तर. आणि त्या पोराचा स्वभाव पहिले हे काढा, पत्ता काढा कसा आहे काय. आता वहिनीच्या गावातला होय तर चांगला आहे म्हणते. आता वहिनी काही खोटी बोलत नाही, पण तरी पण एक वेळा पा आणि शिक्षणाची अट पहिले टाका मात्र. बरं बोलतो ना, बोलतो. जाय मग तयारी गिरी कर. आताच निघतो का संध्याकाळी निघतो? नाही वा, टाइम काय नाही. आता अर्ध्या तासानं गाडी आहे ना, भरपूर करायला कपडे भरपूर करायला वेळच लागते ना, आणि तयारी करायला. बरं जाय मग, जाय ये मग बाहेर. ते बॅग काय भरायची आहे तर भर आणि ये.